महाविकास आघाडीचा मुंबईमधला षण्मुखानंदमधला मेळावा जो आहे तो संपन्न झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्याकरता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज नाना पटोले यांच्या हस्ते झालेला आहे। नाना पटोले जी भंडारा गोंदियाचे माजी खासदार भाजपचे शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश झाला। भाजपमधनं आता काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढली आहे का? अजून सिटिंग आमदार पण काही आमच्या संपर्कात आहेत। भाजपच्या नीतीच्या विरोधात आणि जे उद्योगपत्यांचं सरकार झालेलं आहे भाजप त्याच्या विरोधात अनेक लोकांमध्ये रोष आहे आणि सामान्याचा पक्ष आता भाजप नाही राहिला। काँग्रेसच हा एक पक्ष आहे की तो सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये सिटिंग आमदारापासूनही अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि आज त्याचा भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी त्याची सुरुवात केली। खरं तर प्रफुल्ल पटेलांना हा शह देण्याचा प्रयत्न आहे का तुमच्या माध्यमातून? सर, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? अरे सांगितलं ना, आता आम्ही सांगितलं ना, आता सांगितलं ना, महाविकास आघाडीत चेहरा राहील। परंतु उद्धव ठाकरे म्हणत होते की कुणीतरी महाविकास आघाडीचा चेहरा जो विकास आघाडी चेहरा राहील हे सांगितलेलं आहे आता। परंतु नाना पटोले जी संजय राऊत वारंवार असा दावा करतात की नाना पटोले जी आपण पाहिलं की नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल तर महाविकास आघाडीत असेल असं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या समर्थकांकडनं देखील घोषणाबाजी केली जाते की भावी मुख्यमंत्री जे आहेत ते नाना पटोले असतील अशी घोषणाबाजी संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं नाना पटोलेंच्या समर्थकांकडनं केली जात असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दुवेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।